बहिणी बऱ्याच जणांनी निवडणुकीमध्ये घाबरवलं. ही निवडणुकीपुरती घोषणा आहे आणि हे निवडणुकीपुरतं चालू आहे, ते कायम चालू राहणार आहे, त्याची सुद्धा तरतूद केली हे राज्य सरकार. कारण जे आश्वासन महापालिकेच्या आरोग्य सभापती साळुंकेताई यांचं सुद्धा प्रभाग 2 च्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर युवा सेनेचा एक पदाधिकारी सर नितीन नवटाके, शहर सचिव युवा सेना, याचा प्रवेश आज आपण साहेबांच्या हस्ते करतोय. की शहर जिल्ह्याचे अध्यक्ष किशोरदादा शितोळे. यानंतर मी साहेबांना विनंती करतो, आपल्या जिल्ह्याचं महापालिकेचे यशस्वी नेतृत्व स्वीकारणारे धुरंधर नेतृत्व नामदार अतुलजी सावे साहेब. दोन मिनिट समोर ओके आलेला आहात आणि आता आपल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. तर तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी किती वेळ देणार आहात तुम्ही त्यांना? रोजचा रोज का आठवड्यातून दरबार भरवणार आहात? त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. आज मान्य अतुलजी सावे, संजय केनेकर, किशोर शितोळे, आमचे शहराध्यक्ष यांच्या हस्ते आज प्रभाग क्रमांक 2 इथं ऑफिसचं उद्घाटन झालं. आणि हे ऑफिस सकाळी 7 ते रात्री 10 आणि आम्ही 24/7 आम्ही जनतेसाठी उपलब्ध आहोत. नक्कीच ह्या संपर्क कार्यालयामधनं प्रभागातील व शहरातील सर्व जनतेचे जो कोणी प्रश्न घेऊन येईल एवढा मी विश्वास दाखवतो की कोणीही नाराज होऊन जाणार नाही. प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल, प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न करेल. आणि हे कार्यालयच त्याच्यासाठी आहे की आणि ज्या काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजनेचा लाभ संपूर्ण प्रभागातील नागरिकांना होईल ही माझी जबाबदारी आहे. आणि सर्व योजनेचा लाभ या कार्यालयातून सर्व जनतेला देण्यास येईल. महानगरपालिकेच्या संदर्भातले प्रश्न असतील, कोणतेही प्रश्न असतील, ते सोडवण्याचा प्रयत्न माझ्या मार्फत होईल. यामध्ये मला कोणतीही मनामध्ये शंका नाही. आणि लोकांनी असंच प्रेम सहकार्य असू द्या हीच मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रभागामध्ये 4 नगरसेवकाचे हे झालेलं आहे तरतूद, बरोबर? जर सपोज आता तुम्ही तुमच्याकडे जे दुसऱ्या नगरसेवकाचे वस्तीतले जर आले तर तुम्ही ते काम त्यांची इथे कोणती वस्ती कोणी नाही. हे पूर्ण प्रभाग क्रमांक 2चे 4 नगरसेवक आहे. 3 आमचे भारतीय जनता पार्टीचे आहे. तिन्ही नगरसेवक आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी नक्कीच उपलब्ध असू. कोणती वस्ती किंवा हा असं वैयक्तिक नाही आहे. संपूर्ण प्रभाग, संपूर्ण 40-45 हजार मतदारसंख्या, लोकसंख्या, आम्ही सर्वांचे प्रतिनिधी आहोत. त्याच्यामुळं हा वस्ती आणि ती वस्ती याच्यामध्ये कोणता भेदभाव राहणार नाही. सध्या पाण्याचा प्रश्न आत्ताच माननीय अतुलजी सावे यांना भाषणामध्ये सांगितलं, जॅकवेलमध्ये पाणी काल आलेलं आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. नागरिकांना काय सांगणार असो, काय संदेश? एवढंच हा संदेश की हे ऑफिस कायमस्वरूपी आपल्या सेवेत उपलब्ध आहे. इथे माझी सर्व टीम आहे, त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊन जाणार नाही. ज्या काही समस्या असतील फोनवर आहे, फोनद्वारे पण आम्ही समस्या आहे. आणि वैयक्तिक ऑफिसलासुद्धा आम्ही अवेलेबल नसलो इथे नोंद करून घ्यायची. तात्काळ 24 तासाच्या आतमध्ये ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा राहील. धन्यवाद.